गुड मॉर्निंग. आंघोळ करून आत्ताच बाहेर आलो आणि आपल्याला निघायचं आज पुण्यासाठी. तर आज कुठल्याही कंडिशनला पुणे जायचंच आहे. कामं आहेत अजून पेंडिंग, कंप्लीट नाही झालेली. कोल्हापूरमध्ये काय कामं आहे आज. कोल्हापूरमध्ये ज्या कामासाठी मी आलो होतो ते कामं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे झाले आहेत. आनंद आहे त्याचा मला. बघू आता गाडीवर भेटू आपण परत. चला. कोल्हापूरमधली खास संपवली आणि कोल्हापूर सोडते. आता आपल्याला 2 कामं पहिले करायचे. कोल्हापूर सोडता एक तर पेट्रोल पंप आणि दुसरं माझं पेट्रोल. Successfully dodge every rumbler and speed break. Mission complete. करा दावा, मिशन फेल. पलीकडे होतो तिथे ऍक्सिडेंट झाला त्या लेनला, म्हणून लेन चेंज करून आता इकडे आलोय. लोक म्हणतात ऍक्सिडेंट झाला, मी पाहिलं ना पुढे नेमकी काय झाले. पण हे जे आता चालले सर्व्हिस लेननी पुढे मागे माझ्या, ते सगळे लोक माझ्या आधी वेतन घेऊन आले होते. बघू आता पुढे जाऊन काय सीन नेमकी. आता ऍक्सिडेंटमुळे जाम आहे की अजून काही. इथे जाम व्हायला काही कारण नाही लागत आपल्या इथे. कोण कुठून दिसते जाम होत ते संपला विषय. जाम व्हायला असं काही स्पेसिफिक रिझन लागत नाही. ऍक्सिडेंटच व्हायला पाहिजे की फक्त. बघू पुढे कळेलच काय झालं काय नाही. अच्छा, इथे झालं वाटतं. नाही का ट्रॅक्टर धडकलंय. बापरे, चांगला जबरदस्त झालाय काय. पोलीस वगैरे आलेत. डिसिजन बरोबर झाला उलट जाण्याचा. ट्रॅफिक मधून वाचला तर हे क्लिअर व्हायला किती वेळ लागेल देवच झालं. आपण सर्व्हिस रोडने गेलो तिकडून शहाणा पण केला. आणि थँक्स त्या काकांना ज्यांनी मला सांगितलं की यू टर्न घे, पुढे ऍक्सिडेंट झाला आहे. त्या काकांच्या मनापासून आभार. त्यांनी माझा खूप टाइम वाचवला. मोठ्या लोकांचं ऐकत जा पोरांनो, फायदा होतो. बालभारती, हे बालभारती जे आपण लहानपणी सेमी इंग्लिश मराठी मीडियम त्यांना माहिती आहे बालभारती काय आहे. मराठीचं पुस्तक. बालभारती म्हटलं की लहानपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून पिक्चर सारख्या पळायला लागतात. आणि मला शाळेत सगळे बोलायचे, शिक्षक लोक, घरचे वगैरे, शाळेतल्या दिवस नंतर परत पुढे जाऊन लक्षात येतील, त्या दिवसांची आठवण येईल. तेव्हा वाटायचं छे कशाला आठवण येईल या दिवसांची, काय येतात हे दिवस. मोठं होऊन गाडी चालवेल, इकडे फिरेल तिकडे फिरेल, असं सगळं स्वप्न बघायचं लहानपणी. आणि आता करतोय, गाडी चालवतोय, इकडे फिरतोय तिकडे फिरतोय. आणि आता लहानपणीची आठवण येते. लेटेस्ट अपडेट असा आहे आत्ताचा की गाडीची टाकी फुल करण्यात आली आहे. आणि मी मायलेज कॅल्क्युलेट केलं तर ते निघाला 32चं. माझा खुशीचा ठिकाणा नाही राहिलेला आहे पुन्हा. माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत नसेल कारण मी शॉकमध्ये आहे. एक्झॉस्ट चेंज करून आपण आवाज ऐकत ऐकत एवढं मायलेज काढतोय. स्टॉक एक्झॉस्टला 30 द्यायची आणि या एक्झॉस्टला 32 देते. दोन्ही वाढलं. अरे देवा, लोकांचे कमी होतात, माझं वाढलंय. गाडीला कळालं मालकाची लायकी नाहीये एवढं मायलेज ड्रॉप झालं घेत नाही एवढं, म्हणून गाडी फुल सपोर्ट देते. आता मायलेज दोन्ही वाढले तर मी ग्लोव्ज घेऊन टाकतो, रायडिंग ग्लोव्ज. ते फाटले.
बघू आता, चांगलीच भूक लागली आता मला. पोटात कावळे पाव पाव करतात. कारण मी सकाळ काय जास्त खाल्लं नाही, खूप कमी खाल्लं. सकाळी काय केलं मी, ब्लॉग तर बनवले नाही. हां, सकाळी एक छोटासा पार्ट शूट केला. काय केलं सकाळी, काल तर काही ब्लॉग नाही केला, कारण कामं होती. कामं धंदे सोडून कोण नाही करणार आहे ना, त्यामुळे काल तर काही केलं नाही. सकाळी मी हे केलं, बॅकपॅक वगैरे उरकलं, सगळं सामान भरलं. MIDC जाऊन मीटिंग उरकली. मीटिंग उरकून गाडी धुवून लगेच कल्टी, डायरेक्ट गाडीवर कोल्हापूरच सोडलं. खाल्लं नाही आता बहुत, तर भूक पोट दुखते, एवढा भूक लागली मला. बघूच आता पुढे जे हॉटेल चांगलं दिसेल तिथे बनवतो. मी म्हटलं बघू, खाऊ, साताऱ्यात खाऊ, कराडला खाऊ, साताऱ्यात खाऊ, पण अभी नहीं, अभी बहुत भूख लग रही, खाना मांगता मेरे को, खाना मांगता. हॉटेल शोधता तर कराडला आलो, पण हॉटेल काय भेटलं नाही. आता अपेक्षा आहे की आता जरी काहीतरी भेटावं. कराडला पोच, कराड सोडते. कुछ तो भी दे दो भाई खाने को, कुछ तो भी दे दो. हां, याच्यावरून आठवलं, घरच्यांसाठी आपल्याला घ्यायचे कंदीचे पेढे. बरेच दिवस झाले नेहमी नाही घरी, आज घेऊन जाऊ. दुसरं काहीच नाही ना कराडमधून घेऊन जाईल, सॉरी सातारामधून घेऊन जाईल. कंदी पेढेची फेमस पेढे फ्रॉम सातारा, दॅट वी विल बाय, परचेस आपल्या घरच्यांसाठी. हा ब्रिजचं काम झालं, लय भारी काम केलं. अख्खं कराड बायपास इंडी, कुठं थांबायचीच गरज नाही. राखरूप कराड अख्खं संपलं बघा. फक्त त्याने टू व्हीलरला एंट्री ठेवली पाहिजे वरतं, नाही तर झालं टू व्हीलरची एंट्री बॅन करून टाकायची. तर नाशिकला गेले तसं, सिटी अख्खीवरून क्रॉस होती पण टू व्हीलरला एंट्री नाही. तर इथे थांबायचा माझा विचार चालू आहे, कारण भूक खूप लागली आहे. हॉटेल राऊ, अँड एंट्री नाही राहूला, आय गेस पुढून आहे. पण बॅग आहे गाडीवर, बॅग आहे म्हटलं गाडीवर, तशीच ठेवणार आहे, काढणार नाही. हा, बॅग राहू दे ना, सामान आहे म्हणून म्हटलं. तर काकांनी बॅगची जबाबदारी घेतली आहे आणि आता आपण जाऊया जेवायला. खाऊन झालंय, पोट भरले, रेडी टू रॉक. आता साताऱ्यातलं काम उरकून घराकडे प्रस्थान करूया. छान होतं आणि म्हणजे पैसा वसूल होतो. पैसे एवढे दिले की त्याच्यात एक टाइमचं जेवण होईल, पण जेवढं खायला भेटलं ते जेवणापेक्षा कमी नव्हतं. भरपूर दिलं. तुम्ही तर बघितलं केवढं होतं. 140मध्ये बरंच काय काय भेटलं. आणि त्याच्यात पोट फुल झालं.
आता काय संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही. एक काम करूया, रस्त्याला लागण्याआधी ना मॅप लावून घेऊ, म्हणजे आपण डायरेक्ट MIDC मध्ये कुठला काही रस्ता न चुकता पोचून जाऊ. मला नाही वाटत पुढे काही शूट करण्यासारखं आहे म्हणून. इथून आता डायरेक्ट आपण भेटूया जेव्हा पुण्याला लागू, तेव्हा MIDC काय दाखवणार तुम्हाला. इथे 5 स्टार MIDC पण नाही आहेत, त्यामुळे डायरेक्ट पुण्याच्या रस्त्याला लागल्यावर भेटू आपण. काका पेढेवाल्याकडून आपण पेढे घेतले आता. ज्या कामासाठी सातारा थांबले होते ते तर झाले नाही, पण ठीक आहे. आता काय, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही चालत ना, त्यामुळे विचारतं जे हुआ वो हुआ. आणि मार्गक्रमण केलं आता घराकडे. आईला कंटाळा आला कंदीकडे, म्हटले यावेळेस बर्फी कंदीकडे पुढच्या वेळेस. तर टाईम झाला आहे 16:18 म्हणजे 4:18, 4:15 वाजले. आणि साताऱ्याकडून पुण्याचा आपला प्रवास चालू झाला. उद्याच गाडीचा आवाज ऐकायची मजाच वेगळी आहे. काही बोलतो म्हटलं तर घेऊन येतो त्या सोडी. आपला आगमन झालेला आहे. कात्रजच्या या बोगद्याच्या पलीकडे आपले पुणे शहर स्वागत करायला. हो बाबा, माय गॉड, येतो पण खतरनाक. फटके 4 भाई, फटके 4. असं वाटलं मी गेलो, गाडी स्पीडमध्ये होती म्हणून राहिलो. तर ते जाऊ दे, त्याच्यावरून एक गोष्ट कळाली, टायर बदलायची वेळ आली. नाही तर काही खरं नाही आपलं.
ऐसा कैसा डेथ बॉबल बैठा लेती अचानक से, दिमाग की सारी नसें झंझना गई। बाल बाल बच्चे भाई, आलोय आपण पुणे शहरात आणि संपला आपला प्रवास। होम स्वीट होम। पुण्यात आलं की सगळं रिलॅक्स वाटायला लागतं, एकदम निवांत असं होतं। मला आवडतं। लोक म्हणतात क्राऊडेड आहे, बरोबर मग चुकीचं पण आता आम्हाला सवय झाली। आणि मेन म्हणजे क्राऊडेड असायचं कारण पण बाहेरचे लोक येतात ना कामं धंदे करायला, त्याच्यामुळे ना। मी असं नाही म्हणत येऊ नये, प्रत्येकाला पोटा पाण्यासाठी कमवायचा हक्क आहे, प्रत्येकाला जीवन जगायचं आहे, त्यामुळे मला काही हरकत नाही। स्किल इम्प्रूव्ह होतात तेवढेच माझे गर्दीमुळे। असं इकडून तिकडून हो हो, अरे गाणं चालू आहे ना, त्याच्याच वाईबमध्ये निघून गेलं मी तर। अरे हो, ये पुण्याचं ट्रॅफिक मिस केलं बाबा मी। गोल्डन आवर्स सनसेटचे आणि त्याच्यात पुण्याच्या ट्रॅफिकमधून हिरवळमधून मस्त चाललंय गोल्डन। बाबा काय मस्त वाटतंय, असं अंगावरचं ओझं उतरल्यासारखं वाटायला लागलं अक्षर। पुण्यात राहण्यासाठी, पुण्यात स्वतःचं घर असण्यासाठी मागच्या जन्मीचं नक्कीच काहीतरी मोठं पुण्य असेल माझं, त्यामुळे पुण्यासारख्या शहरात मी राहतोय आणि मी पुणेकर आहे। धन्यवाद देवा पुण्यात टाकलं त्याबद्दल। मला वाटतं ब्लॉगचा शेवट इथे करावा, मस्त निसर्गरम्य रस्त्यामध्ये। सुरुवात तर पार्किंग मधून केली होती, शेवट आपण इथेच करूया। काय आता घरी जायला आराम करेल, तर व्लॉग संपवता इथे आणि पुन्हा एकदा पुढच्या एका व्लॉगमध्ये भेटू परत। नवीन डेस्टिनेशन, आपली जुनी पोरं, नवीन ट्रिपसाठी बघू आता पुढचं कधी ठरतंय ट्रिप। त्याच्या आधी सोलो ट्रिपचं काय आता प्लॅन नाही, गेलो तर सोबतच सगळे जाऊ। भेटू आता त्या ट्रिपला, तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, सी यू अगेन। आणि बघत राहा, पूर्ण ब्लॉग बघत राहा। अजून काय बोलणार, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा नाही का, ते महत्त्वाचं आहे। 500 सबस्क्रायबर पाहिजे करा, फक्त टार्गेट 500 सबस्क्राईबचे, एवढं तरी द्या करून राहा। जास्त अपेक्षा नाही आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त भेटली तर देवाची कृपा। चलो बाय बाय।